रणजित कांबळेंनी अनेक अधिकाऱ्यांना धमक्या दिल्यात, त्यांना त्वरित अटक करा. भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याची मागणी केली आहे. राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना अवाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. डॉक्टर डवले यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण तापताना दिसत आहे. भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी कांबळे यांना अटक करण्याची मागणी केली असून याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणेवर होईल असा इशारा रामदास तडस यांनी दिला आहे. आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय डवले यांना फोनवरून असभ्य भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार कांबळे यांना अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. खासदार तडस म्हणाले, आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे, परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्याने कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र डॉक्टर डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरीत परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी अशी मागणी तडस यांनी केली आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावर, आरोग्य समिती सभापती माटे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर शिरीष घोडे उपस्थित होते. काल जो प्रकार घडला, वैद्य अधिकारी डवले यांना खालच्या भाषेत जे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे बोलले आणि त्यांची ज्या प्रमाणात त्यांनी खालच्या भाषेत त्यांना शिवीगाळ केली, म्हणजे एकीकडे करोनाला समोर जात असताना डॉक्टर लोकांनी मेहनत घ्यायची, रात्रंदिवस त्यांनी मेहनत घ्यायची आणि दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सहकार्य न करता त्यांना शिवीगाळ करायची आणि त्याचे मनोधैर्य खचवायची, हे काम रणजित कांबळे यांनी केले. आणि म्हणून आमची मागणी आहे, भारतीय जनता पक्षाची मागणी आहे की त्यांच्यावर कलमा लावून म्हणजे 294, 353, 506, 332, 333, 188, 504 अशा ज्या सरकारी कामात हस्तक्षेप करण्याच्या कलमा आहेत त्या लावून त्यांना त्वरित अटक करावा. जर त्यांना अटक झाली नाही तर आम्ही तालुका स्तरावर, मंडल स्तरावर आंदोलन करू आणि त्यांना अटक करू. आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा त्यांना पक्षातून बडतर्फ करावं, कारण अशा लोकप्रतिनिधीला पाठीशी घालणं हे बरोबर नाही. कारण ज्या करोनाला समोर जात असताना डॉक्टर, इतर नर्सेस असो, पोलीस असो, हे एकीकडे योद्धा म्हणून काम करतात, एकीकडे लोकप्रतिनिधीमधून रणजित कांबळेसारखे लोक त्यांना मनोधैर्य खचवतात. म्हणजे एकीकडे आपण म्हणजे 1 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी एकही कार्यक्रमात कुठे गेले नाही आणि लोकप्रतिनिधी दुसरे लोकप्रतिनिधी जात असतात त्यांनासुद्धा ते का गेले म्हणून त्यांना त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करण्याचं हे वृत्त बरोबर नाही. त्याच्यामुळं आमची मागणी आहे की त्यांना त्यांच्यावर कलमा लावा आणि त्यांना त्वरित अटक करा. विदर्भ न्यूज ब्युरो, वर्धा.